Then we will see the external morphology of cockroach. What is the shape and size of cockroach? Cockroach has an elongated, bilaterally symmetrical and dorsoventrally flattened body. Means cockroach has an elongated body, means a long body, bilaterally symmetrical, means body is cut into two equal half, dorsoventrally flattened, means flat from dorsal and from ventral side, dorsoventrally flattened. म्हणजे याची जी बॉडी असते ती इलॉंगेटेड म्हणजे लांब असते, बायलॅटरली सिमेट्रिकल असते, दोन भाग इक्वल होतात त्याच्या बॉडीचे, म्हणून बॉडी कशी आहे बायलॅटरली सिमेट्रिकल आणि डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटेन्ड आहे, वरून आणि खालून ती कशी आहे चपटी आहे, फ्लॅट आहे. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक, यूसिलोमेट and truly segmented animals. Triploblastic means body is originated from three germ layer: ectoderm, endoderm and mesoderm. Eucoelomate, they have true coelom, so called as eucoelomate. And truly segmented body is divided into number of segments, so called as truly segmented body. हा ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे बॉडी तीन लेअर पासून ओरिजिनेट होते, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म. यूसिलोमेट का म्हणतो आपण याला? तीन टाइप बघितलेले आपण ऑलरेडी, असिलोमेट, सिडोसिलोमेट अँड यूसिलोमेट. तर यूसिलोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी असते यांच्यामध्ये, म्हणून आपण यांना यूसिलोमेट्स म्हणतो. ट्रूली सेगमेंटेड ॲनिमल्स आहेत, बॉडी डिव्हाइड झालेली आहे नंबर ऑफ सेगमेंट्स मध्ये, दिसत आहेत आपल्याला बाहेरून बॉडीवर नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत. ट्रूली सेगमेंटेड ॲनिमल आहे हा. बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड हिमोसील अँड इट इज फिल्ड विथ हिमोलिम्फ. कॉकरोचच्या ब्लडलाच आपण काय म्हणतो हिमोलिम्फ, जे कलरलेस ब्लड असतं त्याला आपण हिमोलिम्फ म्हणतो. हे हिमोलिम्फ याच्या बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये जर आपण याला ओपन केलं तर याच्या कॅव्हिटीमध्ये सगळं हे हिमोलिम्फ फिलअप केलेलं आहे, म्हणून याच्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हटलं जातं हिमोसील, बिकॉज इट इज फिल्ड बाय हिमोलिम्फ. कॉकरोच इज ग्लिस्टनिंग ब्राउन और रेड ब्राउन इन कलर. कॉकरोच बघितला आपण तर चकाकणारा ब्राउन कलर असतो किंवा रेड ब्राउन कलर असतो. एक्झोस्केलेटन, बॉडी ऑफ कॉकरोच इज प्रोटेक्टेड बाय हार्ड, वॅक्सी, टफ, नॉन लिव्हिंग एक्झोस्केलेटन which is made from chitin. बॉडीचे जर बाहेरून बघितलं आपण डार्क ब्राऊन कलरचं असं कडक असं पार्ट असतात, प्रत्येक सेगमेंट्सवर असतात. तर हा जो ब्राऊन कलरचे जे तुकडे असतात ते टफ असतात, हार्ड आणि वॅक्सी असतात आणि नॉन लिव्हिंग मटेरियल पासून तयार झालेले असतात. एक्झोस्केलेटन इज फॉर्म्ड फ्रॉम नायट्रोजिनस पॉलिसॅकराइड chitin, which provides strength, elasticity and surface area for attachment of muscles. कॉकरोचची बॉडी बाहेरून टफ म्हणजे कडक अशा हार्ड वॅक्सी ब्राऊन कलरच्या सबस्टन्सने, नॉन लिव्हिंग सबस्टन्स. कोणता सबस्टन्स असतो हा? तर नायट्रोजिनस पॉलिसॅकराइड कायटिन नावाचा. काय फंक्शन आहे या एक्झोस्केलेटनचा? तर हे याला स्ट्रेंथ देतं म्हणजे पॉवर देतं. टफ बनतो हा, याच्या बाहेरून हे टफ कव्हरिंग आहे म्हणून तो टफ होतो, त्याला स्ट्रेंथ मिळते, इलास्टिसिटी मिळते, कारण प्रत्येक सेगमेंट्सवर सेपरेट कव्हरिंग आहे म्हणून याला फ्लेक्झिबिलिटी, इलास्टिसिटी मिळते. सेल्सला अटॅचमेंटसाठी सरफेस एरिया कोण प्रोव्हाइड करतं? तर हा एक्झोस्केलेटन. जसं आपल्या बॉडीमध्ये बोन्सला अटॅच असतात मसल्स, तसं यांच्यामध्ये बोन नाही आहेत, ॲब्सेंट आहे. म्हणून कॉकरोचमध्ये सरफेस एरिया कोण प्रोव्हाइड करतं मसलच्या अटॅचमेंटसाठी? तर हा एक्झोस्केलेटन. असे याचे डिफरंट फंक्शन्स आहेत एक्झोस्केलेटनचे. ईच सेगमेंट ऑफ बॉडी इज कवर्ड बाय 4 chitinous plates. Dorsal plate called as tergum, ventral plate called as sternum and 2 lateral plates. There are 2 lateral plates called as pleurons. Means each segments covered by 4 plates: dorsal plate,
व्हेंट्रल प्लेट अँड 2 लॅटरल प्लेट्स. याच्या बॉडीचे प्रत्येक सेगमेंट 4 प्लेट्स पासून कवर्ड असतात. वरच्या साईडला डॉर्सल साईडची जी प्लेट आहे ही वरची, याला टर्गम म्हणतात. खालच्या साईडलाही याला प्लेट असते, तिला स्टर्नम म्हणतात. आणि साईडलाही 2 प्लेट्स असतात ज्या एवढ्या हार्ड नसतात, त्यांना म्हणतात प्लुरॉन्स. देन वी विल सी द बॉडी डिव्हिजन. बॉडी ऑफ कॉकरोच इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. हेड, thorax, these 3 segment part is thorax, and this is the last 10 segment called as abdomen. Head is triangular and it is attached to thorax in right angle with the help of thin, narrow and flexible neck called as cervix. कॉकरोचच्या बॉडीचे 3 पार्ट असतात. हेड, हे वरचं जे दिसते आपल्याला हे हेड आहे याचा. हे 3 सेगमेंट वरचे मोठे मोठे याला थोरॅक्स म्हणतात. आणि हे शेवटचे 10 सेगमेंट्स यांना ॲब्डॉमेन म्हणतात. तर बॉडीचे एकूण किती रिजन्स आहेत? 3 रिजन्स, हेड, thorax and abdomen. Body is divided into 3 parts: head, thorax and abdomen. Head is attached to thorax in right angle. म्हणजे याचं जे डोकं असतं याच्या बॉडीला राईट अँगल मध्ये अटॅच होतं. आणि कशाच्या साह्याने ते अटॅच होतं? तर अगदी थीन, पातळ अशी, नॅरो आणि फ्लेक्झिबल अशी छोटीशी नेक असते. या नेकच्या साह्याने हे हेड या थोरॅक्सला अटॅच असतं. हेड मूव्ह होऊ शकतं या नेकमुळे, कारण नेक कशी असते? हायली फ्लेक्झिबल. देन वी विल सी द फर्स्ट पार्ट इज हेड. Head is formed from fusion of 6 segments. Thorax is made from 3 segments. Abdomen is made from 10 segments. And head also made from fused 6 segments. They have 6 segments which is fused and form this head. It is triangular or ovate in shape. It is highly mobile because of this neck which is highly flexible, so head is highly movable. याचं जे हेड आहे कॉकरोचचा हा 6 सेगमेंट फ्यूज होऊन तयार झालेला असता. जसे थोरॅक्स मध्ये 3 सेगमेंट आहे, ॲब्डॉमेन मध्ये 10 सेगमेंट आहे, तसे हेड मध्येही 6 सेगमेंट फ्यूज होऊन हेड तयार झालेला असतो. हेडचा शेप ट्रायअँग्युलर किंवा ओव्हेट, ओव्हल शेपचा असतो. आणि हा राईट अँगलमध्ये बॉडीला अटॅच असतो. बघा, अशी इकडे जर बॉडी असेल तर हा राईट अँगलमध्ये अटॅच असतो विथ द हेल्प ऑफ दिस फ्लेक्झिबल नेक. या नेकमुळे हा याचा जो हेड असतो तो हायली मोबाईल असतो, तो खूप हालचाल करू शकतो याचा हेड. कशामुळे? याच्या नेकमुळे. इट बियर्स अ पेअर ऑफ अँटिनी, a pair of compound eyes, as well as it have chewing and biting type of mouth parts. These are the number of mouth parts which is of which type? Chewing and biting. It bears pair of antennae, pair of these 2 compound eyes and chewing and biting type of mouth parts. याचं जे हेड आहे हे एक पेअर अँटिनाची म्हणजे 2 अँटिनी तयार करतो 2 साईडला. 2 कंपाऊंड आईज आहेत त्याला आणि चेविंग आणि बायटिंग टाईपचं माउथ पार्ट्स आहे त्याचे. अँटिनी ऑल्सो कॉल्ड ॲज फिलर्स बिकॉज इट फील, इट हॅव सम सेन्सेशन, सो कॉल्ड ॲज फिलर्स. अँटिनी आर लॉंग, filamentous, segmented and move in any direction. कॉकरोचला 2 अँटिनी असतात ज्या लॉंग असतात, फिलामेंटस म्हणजे फिलामेंट धाग्यासारख्या असतात आणि सेगमेंट्सने बनलेले असतात आणि सगळ्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होऊ शकतात, कारण याच्या बेसला कोणता जॉईंट आहे? बॉल अँड सॉकेट जॉईंट. अँटिनी आर लॉज्ड in a membranous pit called as antennal socket. कशाच्या आतमध्ये हे लॉज झालेले आहेत अँटिनी? तर हे मेम्ब्रॅनस सॉकेट आहे ज्याला काय म्हटलं जातं?
antennal socket. Antennae are tactile in function, means they feel the touch, as well as antennae are olfactory organ, means they sense the smell. Means they have two function, tactile as well as olfactory. Means they feel the touch as well as feel the smell of food. Antennae are useful in locating the food in the vicinity. हे जे अँटिनी आहेत ह्या लांब आहेत, धाग्यांसारख्या आहेत, सेगमेंट्सने बनलेल्या आहेत आणि इथे सॉकेटमध्ये मेम्ब्रेनस सॉकेटमध्ये त्या लॉज आहेत ज्याला अँटिनल सॉकेट म्हणतात. काय फंक्शन आहे याचं? तर डबल फंक्शन आहे. हे स्मेल पण डिटेक्ट करतात प्लस हे टचने ओळखतात पण काय वस्तू आहे समोर. म्हणून याचा उपयोग यांना फूड लोकलाइज करण्यासाठी, कुठे नेमकं फूड तर स्मेलने आणि टचने हे ओळखू शकतात. तर फूडची लोकॅलिटी ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो अँटिनाचा. These two structures are located at the base of antennae called as fenestrine, or it is also called as ocellular pit, or it is also called as white spot. These two white structure which is situated at the base of the antenna called as fenestrine are also called as ocellular spot. What is the function of fenestrine? To perceive light condition. फोटोरिसेप्टर्स आहेत हे, म्हणून लाईटची कंडिशन ते परसिव्ह करतात. आपण सुरुवातीलाच बघितलं कॉकरोच नॉक्टर्नल आहेत, मग ते रात्रीच बाहेर येतात, म्हणून हे फोटोरिसेप्टर्स आहेत. लाईटची कंडिशन ओळखण्यासाठी हे फिनिस्ट्री आहे किंवा हा व्हाईट स्पॉट आहे, दिवस आहे का रात्र आहे हे त्यांना या फिनिस्ट्रीच्या साहाय्याने, या फोटोरिसेप्टरच्या साहाय्याने ज्ञान होतं. देन कंपाऊंड आईज, दे आर पेअर्ड dark kidney shaped structure placed on lateral side of the head. यांना दोन कंपाऊंड आईज आहेत ज्या डार्क कलरच्या आहे आणि शेप कसा आहे याचा? किडनी शेप्ड, आणि कोणत्या साईडला आहेत? हेडच्या लॅटरल साईडला आहे, कडेला. These compound eyes are made from number of these small structures called as ommatidia. Single called as ommatidium and number of called as ommatidia. Ommatidia is a structural and functional unit of compound eye. Each ommatidia forming a image of a small area of visual field, means they have small photographs and collectively form a image which is mosaic. These all ommatidia form short images, and these all images collectively form a mosaic image in the brain. Compound eye ही या छोटे छोटे नंबर ऑफ स्ट्रक्चर पासून तयार झालेली आहे ज्याला ओमेटिडिया म्हणतात. एका याला ओमेटिडियम आणि या नंबर ऑफला ओमेटिडिया म्हणतात. हे याचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, कारण जे दिसतं याला डोळ्याच्या साहाय्याने याला विजन मिळते. हे दिसण्याचं काम कशाच्या साहाय्याने होतं? या ओमेटिडियाच्या साहाय्याने. सिंगल ओमेटिडियम एक छोटी इमेज तयार करतो. ह्या छोट्या इमेज व्हिज्युअल फील्डच्या, म्हणजे त्याच्या समोर जे दिसतंय त्याचे छोटे त्या व्ह्यूचा छोटे इमेजेस तयार होतात आणि ह्या सगळ्या इमेजेस मिळून त्याच्या ब्रेनमध्ये एक मोझाईक इमेज तयार होते. म्हणजे कॉक्रोचला बाहेरचं जग दिसतंय कोणामुळे? तर या ओमेटिडियम म्हणजेच या कंपाऊंड आयमुळे. थँक्यू.